नमस्कार मंडळी, कसे आहात? आनंदात ना? आणि हाच तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी सायली नवीन आर्थिक वर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त आर्थिक व्यवस्थापन म्हणजे काय या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ घेऊन आले आहे. आता नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाच्या मनात काही ना काही संकल्प येत असतो. तर आर्थिक व्यवस्थापनेचा श्रीगणेशा करण्यास काहीच हरकत नाही. रादर प्रत्येकाने तो करावा. आता आर्थिक व्यवस्थापन म्हणजे काय? तर फार सोपं आहे. आपण जे काही पैसे कमवत असतो त्या पैशाचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं. म्हणजे कमवत असलेले पैसे किती प्रमाणात खर्च करायचे, किती प्रमाणात वाचवायचे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजेच आर्थिक नियोजन होय. आता आपल्याला आर्थिक नियोजन म्हणजे काय कळालं. तर आर्थिक नियोजन करणं का गरजेचं आहे? तर आपली जी काही दीर्घकालीन किंवा अल्पकालीन उद्दिष्ट आहेत किंवा ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी भविष्य काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी आपण आत्तापासूनच अशा पद्धतीनं आर्थिक नियोजन करायचं किंवा पैसे अशा पद्धतीनं गुंतवायचे जेणेकरून भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. आता आपण आर्थिक व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवस्थापन का करणं गरजेचं आहे हे 2 गोष्टी बघितल्या. त्याचबरोबर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आर्थिक व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. तुम्हाला आठवतं आहे का बघा, लहानपणी शाळेमध्ये असताना आपल्याला एक नियम शिकवला होता. उत्पन्न वजा खर्च इज इक्वल टू बचत. म्हणजे आपलं जे काही महिन्याचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून आपला जो काही खर्च आहे तो खर्च वजा केल्यानंतर राहिलेली जी काही रक्कम आहे त्या रकमेमधून आपण बचत करायचो. तर हा जो नियम आहे तो फक्त थोडासा आपल्याला इथे बदलायचा आहे. तो म्हणजे जो काही खर्च आहे तो खर्च आपण पलीकडे न्यायचा. म्हणजे उत्पन्न वजा बचत इज इक्वल टू खर्च. म्हणजे आपलं जे काही महिन्याचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून आपल्याला किती प्रमाणामध्ये बचत करायची आहे ती रक्कम आपण आधीच बाजूला काढून ठेवायची आणि राहिलेल्या पैशामधून आपला जो काही खर्च आहे तो खर्च करायचा. तर बऱ्याचदा असं होतं की पैसे माझ्याकडे येतात पण मला कळत नाही की मी किती प्रमाणात खर्च करायचा किंवा मी किती प्रमाणामध्ये तो साठवायचा. मला याबद्दल खूप जास्त गोंधळ होतो. तर त्यावेळी आपण कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे? तर त्यासाठी दुसरा नियम 50-30-20 नावाचा एक रूल आहे. मला वाटते बऱ्याच जणांना तो रूल माहिती असेल, तरी पण मी सांगते एकदा. 50-30 आणि 20 या रूलमध्ये 50% आपल्या उत्पन्नाच्या 50% भाग या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरायचा. 30% जो भाग आहे तो आपल्या इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वापरायचा. आणि 20% जो काही भाग आहे आपल्या उत्पन्नाचा 20% भाग आपण बचत करण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवू शकतो. आता उदाहरणच जर घ्यायचं झालं तर आपल्या महिन्याचं इन्कम 25,000 असेल तर त्या 25,000पैकी 50% म्हणजे 12,500 हे जे काही आहे ते आपण आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरायचं. उरलेलं 30 आणि 30% आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आता प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा वेगवेगळ्या असतात. व्यक्तिपरत्वे इच्छा बदलत जातात. काही जणांना बाहेर फिरायला जायला आवडतं, काही जणांना बाहेर जाऊन खायला आवडतं, काही जणांना शॉपिंग करायला आवडते. तर आपल्या उत्पन्नाच्या 30% भाग म्हणजे 25,000च्या 30% म्हणजे 7,500 ही जी काही रक्कम आहे ती आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरायचं. आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग 20% जी आहे रक्कम आपल्या उत्पन्नाच्या 20% म्हणजे 25,000च्या 20% 5,000 जी काही रक्कम आहे ती आपण बचत करण्यासाठी बाजूला काढून ठेवायची. ती जी काही रक्कम आहे ती आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवायची जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. तर 50, 30 आणि 20 हा जर रूल तुम्ही वापरला तर पहिल्या मी तुम्हाला नियमामध्ये सांगितलं होतं की उत्पन्न वजा बचत इज इक्वल टू खर्च. हा नियम फॉलो करत असताना किती प्रमाणामध्ये खर्च करायची, किती प्रमाणामध्ये बचत करायची याबद्दल जो गोंधळ होता तो गोंधळ हा दुसऱ्या रूलनं आपला सॉल्व होतो. 50, 30, 20 या पद्धतीने जर आपण आपल्या उत्पन्नाचे भाग किंवा विभाजन केलं तर आपल्याला आर्थिक नियोजन करणं खूप जास्त सोपं जाईल. या ठिकाणी मला आवर्जून अजून एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल, ती म्हणजे लहानपणी आपल्याला व्याकरणामध्ये स्वल्पविराम आणि पूर्णविराम या 2 संकल्पना शिकवल्या होत्या.
त्यामुळे जेव्हा आपल्या इच्छा, गरजा म्हणजेच वॉन्ट्स आणि डिझायर आपण पूर्ण करत असतो, तेव्हा कुठं थांबलं पाहिजे आणि कुठं पुढं गेलं पाहिजे, म्हणजेच कुठं स्वल्पविराम दिला पाहिजे आणि कुठं पूर्णविराम दिला पाहिजे, याचं जर गणित आपल्याला जमलं तर आर्थिक नियोजन करणं फारसं अवघड नाही. तर जाण्याआधी मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल थोडीशी माहिती सांगते आणि माझा व्हिडिओ संपवते. त्याआधी गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आता गुढीपाडवा म्हटलं की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून मानला जातो. त्यामुळे बऱ्याच लोकांचा कल हा गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्याकडे असतो. तर ज्यावेळी आपण सोने खरेदी करत असतो तर सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करता सोन्याचे रोखे म्हणजेच गोल्ड बॉन्ड जर आपण खरेदी केले तर ते जास्त फायदेशीर आहे. तर का? तर पहिला एक तर ते रिस्क फ्री आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण सोन्याचे रोखे म्हणजेच गोल्ड बॉन्ड खरेदी करत असतो त्यावेळी अप टू 4 kg पर पर्सन अलाउड, म्हणजे एक माणूस 4 किलोपर्यंत जर सोन्याचे रोखे खरेदी केला तर त्याला टॅक्स बसत नाही. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 2.25 दराने दरवर्षी आपल्याला सोन्याच्या रोखेवर व्याज मिळत राहते. ते जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी केले तर एकतर आहेत ते रिस्क असल्यामुळे सोन्याचे दागिने सांभाळणं पण कठीण आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त जर तुम्हाला गुंतवणूकच करायची असेल तर सोन्याच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही. मी आशा करते की या व्हिडिओमधून तुम्हाला आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजन करणं का गरजेचं आहे आणि आर्थिक नियोजन करत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली असेल. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.